Hi friends. T-skit and taskit, brown and yellow basket. I wrote a letter to my mother. On the way I dropped it, dropped it, dropped it. On the way I dropped it. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it and put it in a pocket. Did you listen? Or did you hear it? येस आय एम क्वाईट शुअर दॅट यू हॅव लिसन्ड इट. मला नक्की खात्री आहे तुम्ही याचं श्रवण केलं असणार आहे. आपण ऐकण्यापेक्षा श्रवणाला आता जास्त महत्व देत आहोत. मित्रांनो, या पुढच्या सेशनमध्ये लिसनिंग स्किलवर आपण फोकस करत असताना इयर ट्रेनिंग या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार आहोत. व्हॉट इज मीन बाय इयर ट्रेनिंग? इज इट पॉसिबल? इज इट नेसेसरी? या गोष्टींचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. खरं तर अनेक विषयांच्या, अनेक संदर्भातल्या, अनेक कौशल्यांच्या ट्रेनिंग्स आपल्याकडे असतात, परंतु एखाद्या शारीरिक अवयवाला सुद्धा ट्रेनिंग देता येते. इज इट पॉसिबल? इज इट नेसेसरी? येस, बोथ द आन्सर आर येस. म्हणजे या इयर्सला ट्रेनिंग देता येते आणि इयरला ट्रेनिंग देणं गरजेचं पण आहे. देन व्हॉट इज मीन बाय इयर ट्रेनिंग? It means that what are the different sounds coming to your ear, you have to understand it easily, you have to comprehend it easily, and you have to give the proper response to the listener. म्हणजे समोर तुमचा जो कोणी असणार आहे त्याला तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीनं प्रतिसाद देता येणार असेल तर त्याला आपण असं म्हणणार आहोत की त्या खऱ्या अर्थानं त्याचं इयर ट्रेनिंग झालेलं आहे. पण या इयर ट्रेनिंगकडे जात असताना इयरला ट्रेन करायचंय म्हणजे नेमकं काय काय करायचंय? इयर आपल्याला काय काय सांगत आहे, काय काय तो रिसीव करतोय, या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करायचा आहे. इयर ट्रेनिंग आपल्या कानांना ट्रेनिंग देण्याची एक प्रोसेस आहे. आपलं कान आपल्या कानावर येणाऱ्या प्रत्येक ध्वनींना अतिशय व्यवस्थितपणे, अतिशय सुंदरपणे, सुबकपणे समजून घेत असेल तर आपला कान हा खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे असा त्याचा अर्थ होतो. मग या इयर ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. या इयर ट्रेनिंगसाठी आपल्याला वेगवेगळ्या स्किल्सच्या माध्यमातून पोहोचता येऊ शकतं. मग या सगळ्या गोष्टींकडे आपण आता जाणार आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो मित्रांनो, की मी कुणाला एक चांगला लिसनर म्हणू शकतो? इट मीन्स दॅट व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ अ गुड स्पीकर? व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ गुड स्पीकर? म्हणजेच एखाद्या वक्त्याकडे, एखाद्या लिसनरकडे कोणकोणत्या स्किल्स असणार आहेत तर त्या संदर्भानं या ठिकाणी आपण पहिल्यांदा लिसनरच्या गुड स्किल्स पाहणार आहोत. व्हॉट आर द गुड स्किल्स ऑर गुड क्वालिटीज ऑफ अ लिसनर? मग आता या लिसनरच्या 4 गुड क्वालिटीज आहेत, त्यांचा आपण एकानंतर एक विचार करणार आहोत. पहिली जी क्वालिटी असणार आहे दॅट क्वालिटी इज नथिंग बट ऑब्झर्वेशन. Second one is concentration. याचाच आपण अर्थ असा घेऊ शकतो की स्पॅन ऑफ अटेन्शन. तिसरी जी क्वालिटी असणार आहे ती आहे कॉम्प्रहेन्शन. And the last one is imitation. एकेकाचा अर्थ समजून घेऊयात. सगळ्यात महत्वाची क्वालिटी लिसनरकडे ही असणार आहे की तो सगळ्यात चांगला ऑब्झर्वर असणार आहे. म्हणजे त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे, आजूबाजूला घडणाऱ्या घटनातून कानावर पडणाऱ्या सगळ्या ध्वनींचं ऑब्झर्वेशन त्याला करायचं आहे. आता ध्वनी आणि ध्वनीचं माध्यम या दोन्ही गोष्टींचा तो ऑब्झर्वर असणार आहे.
एखादा वक्ता बोलत असेल तर त्याच्या प्रत्येक हालचालीच्या माध्यमातून तो त्या शब्दांचं उच्चारण कशा पद्धतीनं करतोय याचाही कानावर पडणाऱ्या ध्वनींचा तो अर्थ लावून समजून त्यांना घेणार आहे. याच्याशिवाय दुसरी जी स्टेप असणार आहे, दुसरी जी क्वालिटी असणार एका चांगल्या लिसनरची, ती क्वालिटी असणार आहे कॉन्सन्ट्रेशन, ज्याला आपण स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणूया, अवधान कक्षा असं म्हणूया. म्हणजेच एखादा श्रोता एखादी गोष्ट किती काळापर्यंत, किती जास्तीत जास्त काळापर्यंत ऐकू शकतो आणि समजून घेऊ शकतो, म्हणजे श्रवण करू शकतो, यालाच आपण स्पॅन ऑफ अटेन्शन किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन असं म्हणणार आहोत. तिसरी जी क्वालिटी असणार आहे ती आहे कॉम्प्रहेन्शन. तिसरी क्वालिटी आहे कॉम्प्रहेन्शन. कॉम्प्रहेन्शन म्हणजे एखादा मुद्दा समजून घेणं, त्याचं रसग्रहण करणं आणि त्याला समजून घेऊन त्याच्यावर उत्तर देता येणं, प्रतिसाद देता येणं. ज्या लिसनरला हे चांगलं जमतं त्याला आपण एक चांगला लिसनर असं म्हणणार. चौथी जी क्वालिटी आहे, जे काही तुम्ही ऑब्झर्व केलंय, जे काही तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकलेलं आहे, जे काही तुम्ही कॉम्प्रहेंड करून समजून घेतलेलं आहे, याचं इमिटेशन तुम्हाला करता आलं पाहिजे, याचं अनुकरण तुम्हाला करता आलं पाहिजे. या 4 गोष्टी ज्या लिसनरला चांगल्या पद्धतीनं करता येतात त्याला आपण एक गुड लिसनर असं म्हणणार आहोत. मग या गुड लिसनरच्या माध्यमातून, त्याच्या या क्वालिटीजच्या माध्यमातूनच आपल्याला इयर ट्रेनिंग कडे जायचं आहे. इयरला त्याच्या ट्रेन करायचं आहे आणि मग इयर ट्रेन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून या कौशल्याला हस्तगत करायचं आहे. तर चला आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटीज घेऊन पाहूया. या ऍक्टिव्हिटीमध्ये मी तुम्हाला काही शब्द सांगणार आहे. ते शब्द तुम्ही लिसन करायचे. त्या शब्दांमध्ये काही फरक जाणवतोय का एवढं फक्त तुम्हाला आत्ता बघायचं आहे. आणि यानंतरची जी ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी यू हॅव टू बी रेडी विथ युअर पेन अँड पेपर. तर चला त्याच्यापूर्वी आपण ह्या पहिल्या ऍक्टिव्हिटीला सुरुवात करणार आहोत. पहिली ऍक्टिव्हिटी अशी असेल की मी काही शब्द उच्चारण करतोय, त्या शब्दांना तुम्ही व्यवस्थितपणे लिसन करायचे. लिसन करत असताना त्या 2 शब्दांमध्ये काही फरक आहे का, त्याच्या उच्चारणात काही फरक आहे का, या गोष्टी तुम्हाला फक्त आता समजून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला त्यामध्ये फरक जाणवत असेल तर तुम्ही एस म्हणायचं आहे आणि जर तुम्हाला त्यात फरक जाणवत नसेल तर यू विल से नो, बोथ आर सेम. चला तर मग आपण पहिल्या शब्दांच्या या गटाकडे जाणार आहोत. मी काही शब्द तुमच्या पुढे मांडतोय, ते शब्द मी बोलून दाखवतोय. पेन, पेन. आहे काही फरक? नेक्स्ट, प्राइस, प्राइस. टेल, टेल. फुल, फूल. Accept, expect. Heal, heal. To, to. ऐकलेत तुम्ही शब्द? शब्दांमध्ये काही फरक जाणवतोय तुम्हाला? शब्दांच्या उच्चारणातले काही फरक जाणवत आहेत का? If you are getting those differences clearly, then you are on the right way, friends. जर या शब्दातल्या उच्चारणातले सूक्ष्म भेद जर तुमच्या कानांना अतिशय योग्य पद्धतीने जर जाणवत असतील तर याचा अर्थ असा की तुम्ही आता निश्चितपणे चांगले लिसनर होऊ शकता. खरं तर मित्रांनो, आता तुमच्या मनातली इंग्रजी विषयाची भीती तर तशी कमी झालेलीच असणार आहे. छोट्या छोट्या बाबींच्या माध्यमातून आपण तिला अजून कमी कमी करणार आहोत. तर चालेल, आपण आता दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे जाणार आहोत. यू हॅव टू रेडी विथ युअर पेन अँड पेपर फॉर दिस ऍक्टिव्हिटी. In this activity, I will going to say you some words. You have to listen those words and you have to categorize those words into 2 different groups. शब्दांची जंत्री मी तुमच्या पुढे मांडतोय. त्याला 2 गटामध्ये विभाजित करायचं आहे.
ज्या गटात जो शब्द बसेल त्या गटामध्ये त्याला टाकायचा आहे. मी पहिल्यांदा काही शब्द तुमच्या पुढे वाचून दाखवणार आहे. ते शब्द तुम्ही ऐकायचे आहेत आणि त्याला 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड करायचा आहे. पहिला ग्रुप जो असणार आहे स्कूल मटेरियल, आणि दुसरा जो गट असणार आहे तो गट असणार आहे रायटिंग मटेरियल. काही शब्द या गटात बसणारे असतील तर काही शब्द या गटात बसणारे आहेत. यू हॅव टू अंडरस्टँड इट, यू हॅव टू लिसन इट बिफोर दॅट. लिसन विथ अंडरस्टँडिंग. Okay, so I am going to tell you some words. For example, pen pencil घेऊन पेपर घेऊन रेडी आहात तुम्ही? Yes, shall I start? Yes. Let's start. Words are like this: bench, pen, chair, bird, pencil, notebook, maps, paper, drawing sheet, and charts. Come on, take your time and complete these tasks. Simple one. या टास्कला आपण लगेचच पूर्ण करायचं आहे. I think you are ready with your answers. Am I right? Yes, absolutely. Very good. Well done, friends. So, मी तुम्हाला 12 शब्द तुमच्या पुढे मांडले होते. ज्या 12 शब्दांपैकी जर तुम्हाला 11 किंवा 12 शब्द जर त्याच्या करेक्ट आन्सर्स मध्ये तुम्हाला टाकता आले, करेक्ट बॉक्स मध्ये जर टाकता आले, तर यू आर व्हेरी व्हेरी गुड लिसनर. जर तुम्हाला हे शब्द साधारणपणे 10 पर्यंत म्हणजे 8 ते 10 पर्यंत जर टाकता आले तर यू आर ऑल्सो अ गुड लिसनर. पण जर 8 पेक्षा कमी शब्द जर तुम्ही ह्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं टाकू शकला असाल तर मात्र तुम्हाला अजून तुमच्या इयरला ट्रेनिंग देण्याची गरज आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण या इयर ट्रेनिंगच्या या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला या ठिकाणी पाहिलेलं आहे. मला निश्चित खात्री आहे की तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज आवडत आहेत. आपण या ऍक्टिव्हिटीजचा अजून आनंद घेणार आहोत. अनेक अशा ऍक्टिव्हिटीज या लिसनिंग स्किलच्या संदर्भानं, आपलं लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह करण्याच्या संदर्भानं आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो once again we are going to meet in the next session with the same zeal, same enthusiasm. Till then, goodbye.